नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मूवी रिव्ह्यू प्लस मध्ये. मी प्रियंका. मी अभिजित. आणि आज आम्ही घेऊन आलो आहे एक प्रोमो रिव्ह्यू, ज्याची मराठी ऑडियन्स फार उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत होती, आणि तो म्हणजे आहे बिग बॉस मराठी सीझन 6. आपल्या सगळ्यांना ॲक्च्युली बिग बॉस खूप आवडते. रिसेंटली बिग बॉस जो 19 आहे हिंदीमध्ये तो संपला आणि आता आपण रितेश देशमुख भाऊला बघतो आहे. 6 सीझन मराठीचा लॉन्च होणार आहे 11 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजता. आणि खूप जास्ती एक्साइटमेंट आहे की लाईक कुठल्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला भेटेल. खूप सारे नावं ऑलरेडी सोशल मीडियावरती चालू आहे, पण अजून काही ठाम पत्ता माहिती नाही की लाईक कोण येणार कोण नाही येणार. बट लाईक खूप चांगला सीझन हो एवढीच अपेक्षा, बिकॉज लाईक बिग बॉस एक खूप चांगला शो आहे, एंटरटेनिंग शो आहे. आणि प्रत्येक जेव्हा कधी येतो हा शो तर 3 महिने लाईक वी हॅव समथिंग टू वॉच. आणि खूप खूप मला तर आवडतं बिग बॉस बघायला. आणि तू प्रमो बघशील तर एकदम दमदार, आणि रितेश भाऊंचा स्वॅग तर बघण्यासारखा आहे. आणि तुम्ही प्रमो बघाल तर त्यात तुम्हाला अस्सल मराठी ढोल ताशा दहीहंडी लेझिम हे सगळं दिसणार. तर त्याच्यामुळे मराठी प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहोचली आहे. आणखी आय थिंक या सीझनमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे. जर तुम्ही याचा आधी टीजर बघितला असेल अभिजित, तर त्याच्यात असे आपल्याला दरवाजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दरवाजे दिसले होते. तर त्याच्यात आय थिंक काहीतरी नवीन ट्विस्ट असणार आहे या सीझनमध्ये. होऊ शकतं की स्वर्ग आणि नरकवाला थीम असू शकतो. सो तुम्ही पण सांगा, तुम्हाला काय वाटतं? प्रोमो बघून काय वाटतं की काय थीम असू शकतो? ॲक्च्युली जितका प्रोमो मी बघितला आहे मला तर असं वाटतं की लाईक सेट खूप लार्ज आहे, खूप लाईक मेगा आहे, खूप जास्ती पैसा खर्च केला आहे. याच्या अगोदरचे जेव्हा सीझन्स मी बघितले होते खास करून, तेव्हा मला असं थोडंसं वाटलं की लाईक मराठी बिग बॉस आहे तर पैसा थोडा कमी खर्च करतात, बिकॉज लाईक हिंदी ऑडियन्सचा तिकडनं TRP भरपूर येतो आणि ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे पण तिकडे हिंदीला भरपूर येतात. त्याचा इफेक्ट कुठे मराठीवरती होताना दिसतो. पण लाईक या सेटमध्ये मला खूप ग्रँड गोष्टी बघायला मिळायला. जसं तू म्हटलं की लाईक हेल अँड हेवन, स्वर्गारी नर्क असा कॉन्सेप्ट मला इथे दिसत आहे. लेट सी कसं काय राहील. पण लाईक खूप चांगला एक प्रोमो या बिग बॉस मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लाईक रितेश देशमुख जेव्हा अँकर करणार या शोला, मला ते खूप जास्त आवडतं, बिकॉज लाईक त्याचा एक ओरा आहे, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची वागण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे. याच्या अगोदर मला महेश सरांचं पण आवडायचं, पण लाईक एक जर मोठा चेहरा बघितला तर रितेश देशमुख लाईक महाराष्ट्रामध्ये खूप जास्त फेमस आहे. आणि रितेश देशमुखचा हिंदी ऑडियन्स सोबत पण कनेक्ट आहे. सो तुम्ही बघाल तर महाराष्ट्रात म्हणजे सगळी पूर्ण इंडियातले लोक असतात, तर ज्यांना मराठी कळते नाही कळत ते सुद्धा बघतात. सो रितेश देशमुखचा एक कनेक्ट तिथे सुद्धा होतो की ग्लोबल ऑडियन्स कॅन कनेक्ट विथ रितेश देशमुख अँड बिग बॉस मराठी. हो, ते पण एक गोष्ट आपण बघू शकतो. मेन म्हणजे मला एक गोष्ट आणखी सांगायची अशी वाटते की लाईक बिग बॉसमध्ये ना लोकांचं जितकं भरभरून प्रेम आपल्याला बघायला मिळतं की लोक सतत ना ह्या शोबद्दल बोलतात. आणि ज्या लोकांना हे प्लॅटफॉर्म मिळतं त्यांच्यासाठी तर लाईक म्हणजे लाईक वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आपल्याला, की ज्या प्रकारचे त्याच्यानंतर ग्रोथ इथे बघायला मिळते त्यांच्या कारकिर्दीमध्ये, ते खूप चांगलं असं मला वाटतं. पण याचा प्लॅटफॉर्मचा काही लोक खूप चांगला लाईक उपयोग करून घेतात, काही लोक वाईट उपयोग पण आपल्याला बघायला मिळतो. पण मोस्टली सगळ्यांचे एक मिक्स रिॲक्शन राहतात. आय एम सो मच हॅपी की लाईक एक असा शो आपल्याकडे आहे महाराष्ट्राकडे, जिथे लोकांना त्यांची स्किल्स बघून इतक्या वर्षापासून जे लोक मेहनत करतात आणि फायनली त्यांना एक प्लॅटफॉर्म असा मिळतो की रातोरात ते लोक इतकं फेमस, प्रत्येकाच्या घरी जाऊन ते पोहोचतात लोक. तर ते मला एक गोष्ट सगळ्यांनाच म्हणजे लाईक ॲज अ ॲक्टर तुम्हाला असं वाटत राहते ना की लाईक कोणीतरी आपल्याला रेकग्नाईज करावं, आपल्याला ओळखावं. तर ते ॲक्टर लोकांसाठी आणि यूट्यूबर लोक पण यावेळेस खूप येणार आहे असं मी ऐकलं आहे. लेट्स सी काय होतं. तरी कंटेस्टंटची लिस्ट अजून काही लीक झाली नाही आहे, ऑफिशियली काहीही रिलीज झालेलं नाही आहे, तर ती मिस्ट्री अजूनही आहे. सो बघूया. तरी न्यूजमध्ये काही नावं आहेत, ते आम्ही घेऊन येऊ तुमच्यासाठी की कुठले स्पर्धक असू शकतात या सीझनला. तर ती लिस्ट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि आपण दोघं मिळून बघूया बिग बॉसमध्ये. आणि तुम्हाला डेली आपल्याला काय चालू आहे हे पण आपण इथे डिस्कस करणार आहोत या शोमध्ये. बघूया. मला तर खूप उत्साह होत आहे. लाईक 11 जानेवारीपासून हा शो येतो आहे आणि 8 वाजता एक टायमिंगमध्ये पण इथे चेंज बघायला भेटतोय की लाईक जो हिंदी शो होता तो रात्रीच्या किती 9ला चालू व्हायचा, राईट. आणि इकडे आपण 8ला बघतोय. प्राईम टाईमवरती शो येणार आहे, सगळ्यांना बघता येईल रात्रीचा चांगला. तर एक चांगलं मला तर असं वाईब येत आहे. लेट्स सी. आणि टीव्हीवर 8 वाजता आहे आणि OTTवर तुम्ही कधीही बघू शकता. जे लोक 8 वाजता बघू शकणार नाही ते 9-10 जेव्हाही अवेलेबल असतील तेव्हा OTTवर नक्कीच बघू शकतात. हो, आणि काही लोकांना तर ते जे स्क्रीनशॉट्स वगैरे टाकतात ना आजकाल OTPवरती, ते पण लोक खूपदा मीम्स वगैरे त्याचे बनवतात. तर एक धमाल उडणार आहे आणि मला मजा येईल बिग बॉस बघायला. आणि मराठी ऑडियन्स नेहमीच वाट पाहत असते बिग बॉस मराठीची, आणि यावेळेसचा प्रोमो बघून उत्साह नक्कीच रंगलेला आहे. आणि आय थिंक सगळेच वाट पाहत असतील 11 जानेवारीची. सो लेट्स वेट अँड वॉच. हो, बघूया आपण बिग बॉस 11 जानेवारीला 8 वाजेपासून. हो, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.